गुड मॉर्निंग पोरांनो. आज आहे आपला पालखीचा दिवस पहिला आणि आपल्या गावातली पालखी चालली आहे एकविरेला. आपली पालखीची पोरा शाळगावातला आपला मेन माणूस आहे पण हो माणूस काहीच कामाचा नाही. याच्या गावात काय तू असं बोलत गावात आल्या स्वयंपाणी काहीच नाही काय बोल ना. काही खिचडी बिचडी देऊ तुला. खिचडी अरे जाम बारीक तुला काय पाहिजे तेल बिल काहीतरी मोठी बात कर ना. चालेल रस्त्याने पिवता तुला किती येईल पास्त हा किती पाहिजे तुला बोल. एक कोका लुटत घेतले का तुम्ही म्हणा. चल दोन घेतलं तर बस. दिवसाला दोन मी काय पिऊ. तू पण मी ना आपण अर्धा पिऊ ना. अर्धा चालेल घे. चल बात झालेली आहे. एलची बात झालेली आहे. पोराला जडीबुटी पाहिजे. पैसे मार तो बोला तो आता दाखवी आहे गाडी म्हणजे तो आताच बघून ठेवतो. भेटली पाहिजे ना नंतर. कोणी पण या भेटणार नाही. निवेदन छास घेतले बरोबर पिवाला. कपोला कपोला मग आता ताक कपलेला आहे. आता आम्ही इथून कॉफी आहे काढून ठेवा ना. तुम्ही आता बघू शकता मंडळाचे कार्यकर्ते सगळे इथे जमलेले आहेत. हे आमचे राकेश भाऊ हे पाण्याच्या गाडीवर असतात. हे आमचे बिर्ला ओळेकर मामा यांचे देखील पालखीला खूप मोलाचं सहकार्य असतं. सगळी पोरं सेवा आता इथं ओळेकर मामा यांच्या कोणीतरी ओळखीच्या चहाची सेवा केलेली आहे. तुम्ही बघू शकता पालखी चहाच पिऊन निघालेली आहे. पुढे आता पुढच्या प्रवासाला आता घेतला आपण जेवायला. संकेत दादा आपला जेवायला बसलाय. पोरांनो आता आपण बदलापूर मध्ये आहोत आणि आपला आरतीचा स्पॉट येणार आहे. पालखी पोचले. जायला घाबरला आहे. पालखी पोचले. आपण पण आता पोहोचू. आपण जरा मागच राहिलो. पोहोचू आता थोड्या 5-10 मिनिटात पोहोचू. पालखी पण काढण्यात येणार आहे म्हणून जरा फटाफट गाडी मारले. बाकीची पोरं आपली माग आहेत जाम. आपण निघू फटाफट. अर्धे आहेत म्हणजे तरी पण 15-20 मिनिटात काढतील पालखी. तोपर्यंत आपण पोहोचून जाऊ. 5 मिनिटाचं अंतर आहे तर तोपर्यंत 10 मिनिटं फक्त बसायला भेटेल पोरं. लगेच मग पालखी काढणारच. लागू आता कसं काय. आता आहेत आपण बदलापूरला पोद्दार एव्हरग्रीन्सला. चला भेटू पालखीच्या स्पॉटला. आरतीच्या सॉरी काही कारणामुळे आपले ते क्लिप्स होते जे आरतीचे वगैरे तर ते ग्लिचमुळे ते आले नाही. सो माफी इच्छितो. धन्यवाद. आता तुम्ही बघू शकता आता संकेत दा बाटलीमध्ये काय औषध भरले. इथे आता मला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे मी आणि औषध घ्यायला घेतलेला लालवाला डॉक्टरचा KDMCचा महानगरपालिकेतून दिलेला आहे. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. सगळे मंडळी आपली झोपण्याच्या मार्गाला आहे. हे बघा सगळे झोपलेत. चला पोरांना गुड नाईट. आणि व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. गुड नाईट. जय एकविरा.